नमस्कार, हॅपी गुढीपाडवा. नमस्कार, हॅपी गुढीपाडवा. नमस्कार, हॅपी गुढीपाडवा. नमस्कार, हॅपी गुढीपाडवा. चल, काय करतोयस? तोरण लावतोय. नमस्कार काकी आणि काका. नमस्कार. तुम्ही मला दाखवू शकता का गुढी उभी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते? हो चल, मी तुला दाखवते आपल्या घरात गुढी कशी उभारतात ते. तर गुढी उभारण्यासाठी हे बघ सर्व सामान आपण आणलेलं आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नारळ, फुले, आंब्याची पाने, हळद कुंकू, हा कलश. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो हा कडुलिंब. कडुलिंब कशासाठी वापरतात की दरवर्षीप्रमाणे आपल्यावर मनात जे कडूपणा साचलेला असतो तो हा कडुलिंब खाल्ल्याच्या नंतर आपल्या मनातला कडूपणा नष्ट व्हावा. अहो तुम्ही तिला ते सांगितलं नाही का? गोड काय बनवलं आहे? पुरणपोळी बनवली आहे. पुरणपोळी. काय करते काकी? कलश सजवते. काय केलंस काकी? मी आता साडी आहे ना काठीला बांधलेली आहे. त्यानंतर मग कलश लावणार आहे. जिथे मी स्वास्तिक काढलेलं आहे ना ती बाजू बरोबर मधोमध घेतलेली आहे. आणि अशी छान अशी साडी मी नेसवली आहे गुढीसाठी. आणि गुढीसाठी आपण आंब्याची पाने पण लावणार आहोत. आंब्याची डहाळी आणि लिंबाची पण डहाळी लावणार आहोत. त्याच्यातच लावायचं. सरी. ते सर्व एकत्र मागवलं पाहिजे. मी तुझ्या जागेवर राहिला पडेल. उभी ठेव आता फक्त. ठेव. झुकती ठेव. झुकते का? गुळ खोबऱ्याचा प्रसाद द्यायचा. काय करते काकी? गुढीला हळद कुंकू लागते. गुढीला हळदी कुंकू लावते. हळद कुंकू लावते. मी पण सांगणार. हा प्रसाद गुढीसाठी नैवेद्य. हा नारळ आपण गुढीसाठी नर पण आहे. अशी गुढी उभारली जाते. खूप सुंदर वाटतंय. काय प्रसाद वाटतंय काका? कडुलिंबाची पाने. कारण की कडुलिंबाची पाण्याने आपल्या मनातला कडूपणा नष्ट करायचा आहे.
प्रसाद घ्या, हा घ्या प्रसाद. आणि मी स्वतःही प्रसाद म्हणून पान खात आहे. ताई, या सणाचं तुमच्यासाठी काय महत्त्व आहे? गुढीपाडवा हा खरं तर आपल्या हिंदू धर्मासाठी खूप महत्त्वाचा सण आहे, खूप मोठा सण आहे. बऱ्याच ठिकाणी साजरा करतात हा सण. हा सण मला स्पेशली आवडतो कारण की नवीन उमेद, नवीन पॉझिटिव्हिटी घेऊन येतो. आपल्या फॅमिलीसोबत आपल्याला टाईम स्पेंड करता येतो. आणि हाहून सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे ही एक मराठी नवीन वर्ष आहे. म्हणजे इथून आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष चालू होतं. आणि फक्त माणसाचंच नाही तर निसर्गालाही नवीन पालवी फुटते. तो निसर्गही नव्याने उमगायला लागतो. आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये खूप चेंजेस होतात. आपणही खूप नव्याने परत रिझोल्युशन्स करतो नवीन. आणि खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येतो हा सण. फॅमिलीसोबत पण टाईम स्पेंड करता येतो. म्हणून हा सण मला खूप जास्त आवडतो. आई काय करतीस? मला भूक लागली, मला खायला दे ना. अरे थांब ना, नैवेद्य दाखवू दे ना देवाला. नैवेद्य दाखवल्यानंतर मगच देणार तुला मी. काय काय आहे काकी नैवेद्यामध्ये? पुरणपोळी, भात, आमटी, भजी आणि पापड आणि दूध आणि त्यात साजूक तूप. काय स्पेशल बनवलंय आज? पुरणपोळी बनवली आहे. हे बघ, पीठ आहे, सुक्क पीठ आहे, पुरण आहे आणि आत्ताच पोळी पण टाकली तव्यावर. काय छान वाटते ग. खाऊनच जायचं हा. की लहानपणी तुम्ही गुढीपाडवा हा सण कसा साजरा करायचा ग? लहानपणी गुढीपाडवा खूप निरागस आनंदाने साजरा करायचो. नवीन कपडे, गुढी उभारणे आणि कुटुंबासमवेत वेळ खूप घालवायचं. मोठं झाल्यावर सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी बदलली आहे. त्या आठवणी अजूनही मनात ताज्याच आहेत. आजही गुढीपाडवा आला की असं वाटतं की आपण कितीही मोठं झालो तरी या लहानपणीचीच आनंदाची किंमत काही वेगळीच असते. त्यामुळे गुढीपाडवा मला खूप आवडतो. शिवम, तुला ह्या सणातला सगळ्यात असा आवडता क्षण कोणता आहे रे? गुढीपाडवा सगळ्यांच्यात सर्वात चांगला क्षण आहे. मी आणि माझे परिवार एक साथ गोडी उभी करतो आणि माझी मम्मी खास चांगले पुरणपोळी बनवतात आणि आम्ही सारे एक साथ बसून गोड जेवण करतो. आपल्या प्रेक्षकांना या गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल? आपल्या प्रेक्षकांना गुढीपाडव्यानिमित्त मी संदेश देऊ पाहतो की आपले मराठी सण व हिंदू धर्माप्रमाणे जे आपले सण येतात ते सर्व मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करावेत व सर्व परिवारासमोर ते एकत्र घालवावेत. आणि आमच्या परिवारातर्फे तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.